कमी काळामध्ये वाममार्गाने अमाप काळा पैसा आला की भले भले बिथरतात. दौलतजादा करत सुटतात. तेलगीने एका रात्रीत बारबालेवरती लाखो रुपये उडवलेले आहेत आणि तेलगी घोटाळा उघडकीस आलेला होता. असंच काहीसं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेलं आहे. एका दिवट्याची दौलतजादा त्याचं बिंग फुटण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट. दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखांची कार गिफ्ट. डायमंडच्या गॉगलची ऑर्डर. 1.5 कोटीच्या BMW कारची खरेदी. मंडळी, ही दौलतजादा कोण्या कुबेराची नाही. ही आहे एका अवघ्या 13,000 रुपये महिन्याला पगार असणाऱ्या एका क्लार्कची. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. 13,000 रुपये पगार असलेल्या संभाजीनगरमधल्या 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला आणि होऊ दे खर्च म्हणत त्यांनी स्वतःसह गर्लफ्रेंडवर कोट्यवधी रुपये उडवले. या पठ्ठ्यानं मैत्रिणीला 4 BHK फ्लॅट गिफ्ट दिला. दुसऱ्या मैत्रिणीला 35 लाखाची कार गिफ्ट दिली. डायमंडच्या गॉगलची ऑर्डर केली. 1.5 कोटीच्या BMWची स्वतःसाठी खरेदी केली. स्वतःसाठी महागड्या 2 व्हीलरची खरेदी केली. बँकेत स्वतःच्या नावावर कोट्यवधींची FD केली. कुंपणानं शेत खाल्लं ही म्हण तुम्ही ऐकली असेल. इथं ती बरोबर लागू पडते. क्रीडा संकुलासाठी समितीच्या खात्यात पैसे आले. 2 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार केली. क्रीडा उपसंचालकांच्या स्वाक्षरीचा बनावट वापर केला. त्या आधारे मूळ ID प्रमाणे नवा तसाच ID तयार केला. बँक खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला. बोगस ID वरून पैसे स्वतःच्या खात्यात वळते केले. कंत्राटी कर्मचारी असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरनं सरकारला 1-2 नाही, तब्बल 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. स्वतःच्या मोबाईल नंबरवरती नेट बँकिंग ॲक्टिवेट करण्याबाबत पत्र दिलं आणि त्या रक्कम त्यांनी त्या स्वतःच्या प्रायव्हेट अकाउंटला त्या नेट बँकिंगद्वारे वर्ग केली आणि त्याच्यावरून ते इतर काही अकाउंटवरती ती रक्कम वर्ग झालेली आहे. ह्याच्यामध्ये 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. 1 आरोपी अटक झालेला नाही. या सगळ्या घोटाळ्याचं बिंग फुटल्यानंतर आरोपींची दौलतजादा उजेडात आली. पण या सगळ्या घोटाळ्यामुळे काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हाती तिजोरीच्या चाव्या कुणी दिल्या? कोट्यवधी रुपये वळते होताना कुणालाच त्याची जाणीव कशी झाली नाही? उपसंचालकांचा हलगर्जीपणा या आरोपींच्या पथ्यावर पडला का? आयकर विभागाला सुद्धा व्यवहारांचा संशय कसा आला नाही? पोलीस तपासातून आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढून कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाच्या कष्टाचे पैसे चोरांच्या हातात जाणार नाहीत याची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, संभाजीनगर. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या वाट्याला रामटेक हा सरकारी बंगला आलेला आहे. पण त्यामुळे बावनकुळे समर्थकांच्या पोटात गोळा आलाय. कारण या बंगल्यामध्ये वास्तव्यास असलेले मंत्री यांना त्या कारणाने वादात सापडल्याचा इतिहास आहे आणि त्यामुळेच बावनकुळेंच्या समर्थकांना आता चिंता सतावू लागली आहे. मलबार हिल, मुंबईचा सगळ्यात पॉश परिसर आणि याच परिसरात आहे हा रामटेक नावाचा सरकारी बंगला. समुद्रकिनारी असलेला हा बंगला अतिशय सुंदर आणि प्रशस्त आहे. पुढची 5 वर्ष राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वास्तव्य याच बंगल्यात असेल. पण बावनकुळेंना हा बंगला मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांच्या मनात भीतीची पाल चुकचुकली आहे. कारण गेल्या काही वर्षातील राजकीय घडामोडींवर नजर टाकली तर या बंगल्याच्या वास्तव्यात असलेला मंत्री एकतर वादात सापडतो किंवा त्याला मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची वेळ येते किंवा तो सत्तेतूनच बाहेर फेकला जातो. त्यामुळे रामटेक बंगला चर्चेत आलाय.
हा बंगला आता चंद्रशेखर बावनकुळेंना अलॉट झालेला आहे, मात्र ते देखील आता वेटिंग लिस्टवरती आहेत. हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे घेणार की पंकजा मुंडे घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा रामटेक या बंगल्याची चर्चा मात्र सुरू झाल्याची पाहायला मिळते. खरं तर एकेकाळी हा बंगला मिळावा म्हणून मंत्र्यांमध्ये चढाओढ असायची, पण गेल्या काही वर्षात इथे वास्तव्याला आलेल्या मंत्र्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर आश्चर्य वाटतं. 1995 मध्ये काँग्रेसचे नेते विलासराव देशमुख यांचं वास्तव्य रामटेक बंगल्यावर होतं. पुढच्या काळात त्यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि तिथूनच रामटेक चर्चेत आला. 1999 मध्ये गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले आणि इथे वास्तव्याला आले. मात्र पुढच्या काळात त्यांना सत्ता राखता आली नाही. 1999 मध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि उपमुख्यमंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्या वाट्याला हा बंगला आला. पण तेलगी घोटाळ्यामुळे भुजबळ चांगलेच अडचणीत आले. दरम्यान एका वृत्तवाहिनीवरच्या हल्ल्याचं कारण पुढे करत शरद पवार यांनी भुजबळांचा राजीनामा घेतला. पुढे 2014ला एकनाथ खडसे राज्याचे महसूल मंत्री झाले आणि त्यांनाही रामटेक बंगला मिळाला. पण MIDC भूखंड घोटाळा प्रकरणात त्यांना मंत्रिपदावरून थेट पायउतार व्हावं लागलं. आता अगदी अलीकडे 2022 मध्ये दीपक केसरकर हे शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले, पण यावेळी त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली. गेल्या 3 दशकातल्या या घडामोडी पाहता रामटेक बंगल्याविषयी अनेक समज, खरं तर गैरसमजच पसरल्याचं पाहायला मिळत आहे. जे मंत्री या निवासस्थानी वास्तव्यास होते त्या नेत्यांना आपला राजकीय घसरण पाहायला मिळाली. त्या नेत्यांना मंत्रिपद शाबूत राखता आली नाही. त्यामुळे आता रामटेक हा बंगला कोण घेणार, रामटेक बंगला घेण्याची कोण हिंमत दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, रामटेक निवासस्थान, मुंबई. तर खातेवाटपानंतर आता सर्वांनाच उत्सुकता लागली ती पालकमंत्री पदाची. मुंबईसारख्या अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्याचा आणि शहराचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. आणि याचं कारण म्हणजे मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप असा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येतोय. लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांचे डोळे लागले ते महापालिकांच्या रखडलेल्या निवडणुकांकडे. एखाद्या छोट्या राज्या इतकं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये चढाओढ असणार. त्यामुळेच खाते वाटपानंतर आता मुंबईच्या पालकमंत्री पदासाठी चुरस पाहायला मिळते. मुंबईच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि भाजप असा दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आल्याचं कळतंय. शिवसेनेकडून पालकमंत्री पदासाठी प्रताप सरनाईकांचं नाव चर्चेत आहे, तर तिकडे भाजपकडून मंगलप्रभात लोढा आणि आशिष शेलार यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता पालकमंत्री पद आपल्याकडे असावं यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्री पदाबाबत कोणतीही स्पर्धा किंवा वाद नसल्याचं सत्ताधारी आवर्जून सांगतायत. पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांचं काम 99% संपलेलं आहे. जसं खाते वाटप कधी होणार अशी तुम्हाला क्युरिओसिटी होती आणि रोज तुम्ही आम्हाला विचारायचं, ते विचारण्यासाठी 2-3 दिवस आम्ही तसंच ठेवलंय. एक 3-4 दिवसानंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर होईल. शिवसेनेतल्या बंडानंतर स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये मुंबई शहराच्या पालकमंत्री पदाची लॉटरी शिवसेनेच्या दीपक केसरकरांना तर भाजपच्या मंगलप्रभात लोढांकडे मुंबई उपनगरची लॉटरी लागली. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि या विषयी